गावरान कोंबडीची देशी अंडी आहेत बघा. मीठ टाकून यांना शिजवून घ्यायचं. अंडी शिजवून घेतलेली आहेत. गरम तेल झालेलं आहे. याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकून घेऊया. हे वास येईपर्यंत जरासं भाजायचं. हे भाजून झालं की याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घ्यायचे. आलं, लसूण, कोथिंबीर, खोबरं, तिळाचं कूट, आर्या मसाला, गरम मसाला, जिरेपूड, धनेपूड हे सर्व भाजून घ्यायचं. हे सर्व मी वाटण मिक्सरला केलेलं आहे. याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं. गरम पाण्याने भाजीला चव येते. थंड पाणी अजिबात नाही ओतायचं. हे बघा, झणझणीत गावरान अंड्याची रस्सा भाजी बघा. याला उकळी आली की आपण हे अंडे फोडून याच्यामध्ये ओतायचे. हे खूप छान लागतं बघा. असं करून बघा तुम्ही. हे उकळी आल्यानंतरच ओतायचं. तर अंडी उकळलेली याच्यामध्ये टाकून घ्यायची. सर्व अंड्यांना असे काप घालायचे, म्हणजे याच्यामध्ये रस्सा जाऊन बसतो आणि ती अंडी खायला छान लागतात. तर बघा, झणझणीत रस्सा तयार आहे. हा चुलीवर केलेल्या रस्स्याची चव वेगळीच लागते. तर रस्सा तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.